पीक विम्याबद्दल सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। पीक विमा सोडण्यासाठी आज मुहूर्त लागलाय। आज वार आहे शुक्रवार आणि 3 ऑक्टोबर आहे। 25,000 रुपये हेक्टरी पीक विमा या 16 जिल्ह्यांमध्ये सोडण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी दिले आहेत। शेतकऱ्यांसाठी आनंदाची ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। शेतकरी आनंदाने आज नाचू लागलेत। आज वार आहे शुक्रवार 3 ऑक्टोबर आहे। शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे मुख्यमंत्री साहेबांनी आता जमा करण्यास सकाळपासून या ठिकाणी सुरुवात केलेली पाहायला मिळते। पीक विमा 2022चा 23चा 24चा रखडलेला शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज या ठिकाणी जमा करण्यात आता येऊ लागला आहे। 10 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती 7,000 कोटी रुपयांचा पीक विमा या ठिकाणी बँकांना देऊन टाकलाय। आज शुक्रवार आहे। आता सकाळपासून पीक विमा येऊ लागलाय, परंतु ज्या शेतकऱ्यांना सकाळपासून पीक विमा आला नाही त्यांना रात्री 10 वाजता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येईल, असं नुकताच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी आता सांगितलं आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा आदेश म्हणजे आता फायनल निर्णय आहे। संध्याकाळी 10 वाजेपर्यंत पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे। 10 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे सोडण्यासाठी डीबीटीचे बटन आत्ताच दाबले आहे। पुढील 1 तासांच्या आतमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती काहींना 2022चा 23चा 24चा 3 वर्षांचा मिळून पुढील 1 तासामध्ये काहींना पीक विमा जमा होईल। काहींना पीक विमा या ठिकाणी सकाळपासून जमा झालाय, तर काहींना रात्री 10 वाजेपर्यंत हा पीक विमा येईल। मुख्यमंत्र्यांनी आत्ताच या ठिकाणी सांगितलंय, मागील आठवड्याभरापासून मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचं भलं मोठं नुकसान झालंय। या पार्श्वभूमीवर त्यांची नुकसान भरपाई देखील पुढच्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। परंतु आज शुक्रवार आहे 3 ऑक्टोबर आहे। पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता महत्त्वाच्या या 16 जिल्ह्यांमध्ये जमा करण्यात येणार आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, पत्रकार परिषदेमध्ये आता शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी सांगितले 2022 पासून 2024 पर्यंतचा जो काय पीक विमा मंजूर करण्यात आला होता, तर तो दुसरा टप्पा आज या ठिकाणी सुरू करण्यात आलाय। रात्री 10 वाजता आधार कार्ड लिंक असलेल्या बँकेच्या खात्यावरती शेतकऱ्यांना या 16 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी करण्यात येणार असल्याची मुख्यमंत्री साहेबांनी आता ही महत्त्वाची माहिती शेतकऱ्यांना या ठिकाणी दिली आहे। अखेर केंद्र सरकारचा पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आलाय। हा पीक विमा गेल्या 15 दिवस झालं दुसरा टप्पा सुरू करण्यात आला होता, वाटप सुरू झालं होतं, परंतु मागील आठवड्यात अचानकपणे 6 ते 7 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडत होता। त्यामुळे सर्व कृषी अधिकारी आता शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं होतं तर ते पंचनामा करण्यासाठी मागच्या आठवड्यामध्ये कामाला लागले होते। त्यामुळे 6 ते 7 दिवस झालं पीक विमा वाटप करणं थांबलं होतं आणि आता हा पीक विमा शेतकऱ्यांना आज आता सगळ्यात महत्त्वाचं 3 ऑक्टोबर आणि आज शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येईल आहे। आता बघा कृषी अधिकारी यांनी सर्व शेतकऱ्यांना जो काय नुकसान झाले तर ते बंद करण्यासाठी आता म्हणजे पंचनामा करण्यासाठी कामाला लागलेच पाहायला मिळते। हा पंचनामा पूर्ण झाला, तात्काळ मुख्यमंत्र्यांनी ऑर्डर दिल्या। केंद्र सरकारने आपल्याला पीक विम्याचे पैसे दिलेत, 7,000 कोटी रुपये दिलेत, तर ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज शुक्रवार 3 ऑक्टोबर रोजी कसल्याही परिस्थितीत देण्यात यावे, असं मुख्यमंत्री साहेबांनी ऑर्डर दिल्या। 16 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी तयार करण्यात आल्या। या 16 जिल्ह्यांमध्ये जे शेतकरी राहत असतील त्यांना आज संध्याकाळी 10 वाजेपर्यंत हेक्टरी 25,000 रुपये या ठिकाणी जमा करण्यात येणार असल्याची मोठी माहिती आता मुख्यमंत्री साहेबांनी दिली आहे। त्यामुळे कोणत्या 16 जिल्ह्यांमध्ये आज खरोखर शुक्रवारी पीक विमा सोडण्यासाठी या ठिकाणी मुहूर्त लागलाय तुम्ही नक्की बघायचं आहे। शेतकऱ्यांचा दसरा आज खऱ्या अर्थाने गोड झाला असं म्हणावं लागेल, कारण आज हे पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहेत। आता बघा शेतकरी मित्रांनो, खरं म्हणजे काल गुरुवार दसरा होता, परंतु गुरुवारी सर्व बँकांना सुट्ट्या होत्या। त्यामुळे काल मुख्यमंत्र्यांची सभा झाली होती दसऱ्यानिमित्त। यामध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की शुक्रवारी 3 ऑक्टोबर रोजी तातडीने केंद्र सरकारने आपल्याला जो काय शब्द दिला होता, जो काय पीक विम्याचे पैसे दिले होते, तर तो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे, असं सांगितल्यानंतर शेतकऱ्यांना पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येतोय। पीक विम्याचा दुसरा टप्पा आज या ठिकाणी सुरू करण्यात आल्याची बातमी या ठिकाणी समोर येत आहे। तुमच्या बँकेच्या खात्यावरती अजून 1 रुपया सुद्धा पीक विमा तुम्हाला या ठिकाणी जमा झाला नसेल किंवा पीक विमा तुम्हाला कमी मिळाला असेल, तर त्या 16 जिल्ह्यांची आता लिस्ट कृषी विभागाच्या माध्यमातून आता शोधून काढल्या। आज शुक्रवार 3 ऑक्टोबर आहे आणि 3 एकराचा 1 हेक्टर असतो, तुम्हाला पण माहित आहे।
या 3 एकराचा मिळून 2022-2024 म्हणजे 2022 पासून 2024 पर्यंत हा रखडलेला पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येतोय। तुम्ही आतुरतेने वाट बघत होता, त्याचे हेक्टरी आता 25,000 रुपये या ठिकाणी सोडण्यासाठी मुहूर्त लागल्याचं पाहायला मिळतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही ऑर्डर दिल्याचं पाहायला मिळतंय। आता नेमकं कोणकोणत्या 16 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा आज शुक्रवारी जमा करण्यात येतोय? शेतकरी मित्रांनो, खरोखर 100% आज तुमच्या खात्यावरती हा पीक विमा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सोडलाय। कारण मुख्यमंत्र्यांनी ही ऑर्डर दिल्या आणि मुख्यमंत्र्यांची आता ऑर्डर म्हणल्यावर हा फायनल निर्णय असतो। 16 जिल्ह्यांची एक वेगळी लिस्ट करण्यात आल्या, कारण या 16 जिल्ह्यामध्ये आज शुक्रवार आहे, संध्याकाळी 10 वाजेपर्यंत हा पीक विमा येणार आहे। कोणकोणत्या बँकेत सोडण्यात येणार आहे, नेमकं कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी सोडण्यात येणार आहे, याची लिस्ट आता कृषी विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी आल्या बघा। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचं बँकेचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे त्यांना सर्वात पहिल्यांदा पुढे सांगणार आहेत त्या 16 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा करण्यात येणार आहे। आता बघा, ज्या शेतकऱ्यांचं खातं पोस्टात आहे, ज्या शेतकऱ्यांचं खातं महाराष्ट्र बँकेत आहे, बँक ऑफ इंडियामध्ये खाते आहे, जिल्हा मध्यवर्ती बँकेत खातं आहे, जिल्हा सहकारी बँकेत खातं आहे, अशा सर्व शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आज शुक्रवार 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी रात्री 10 वाजेपर्यंत हेक्टरी 25,000 रुपयांचा पीक विमा म्हणजेच दुसरा टप्पा या ठिकाणी आता सुरू करण्यात आला आहे। गेल्या महिनाभरापासून अनेक शेतकऱ्यांनी पीक विम्याची आता आतुरतेने ते वाट बघत होते आणि सोशल मीडियावर तुम्ही बघितलं असेल की अफवा पसरल्या होत्या की पीक विमा आज येईल, पीक विमा उद्या येईल, परंतु या ठिकाणी फक्त आता अनेक जण बोलतच होते, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप 1 रुपया सुद्धा अजूनपर्यंत जमा या ठिकाणी झालेला नव्हता। याची जेव्हा पत्रकारांनी आता पीक विमा का जमा होत नाही, शेतकऱ्यांना आधीच या ठिकाणी नुकसान त्या ठिकाणी महापूर आल्यामुळे झालेलं होतं, म्हणजे तुम्हाला माहिती आहे मागच्या आठवड्यामध्ये भरपूर पाणी पडलं, पाऊस जोरात होता, त्यामुळे आता शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। तुम्ही पीक विमा त्या ठिकाणी केंद्र सरकारचा दिलाय, तर तो राज्य सरकारला दिला असून पण का पाठवत नाही, असं जेव्हा पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारणा केली त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आता पीक विम्याची चौकशी केली आणि दुसरा टप्पा अजून का सुरू केला नाही असं कृषी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं आणि कृषी अधिकाऱ्यांना सांगितलं की तातडीने आजच्या आज संध्याकाळी आता शुक्रवार आज आणि आता या ठिकाणी पीक विमा तुम्हाला आता 3 ऑक्टोबर रोजी जमा करा असं कृषी विभागाला या ठिकाणी धारेवर धरून सांगितल्याचं पाहायला मिळतंय। मग पटकन आता आपण पाहूया की कृषी मंत्र्यांनी आता आणि कृषी विभागाने कुठं त्या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात हे पैसे सोडलेत बघा। कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी सांगितलंय की सर्व काही केंद्र सरकारने आपल्याला निधी जो पाठवलाय तर तो पटकन शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती देऊन टाका। आपणच त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याकडून अजून नुकसान भरपाई त्या ठिकाणी शेतकऱ्यांना अजून जमा केली नाही। केंद्र सरकारने जो काय निधी पाठवलाय तर तो पटकन देऊन टाका असं कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी ऑर्डर दिल्या। कोणत्या जिल्ह्यामध्ये दिल्या पहा। आता बघा शेतकरी मित्रांनो, सर्व कृषी अधिकाऱ्यांना डायरेक्ट आता कृषी मंत्र्यांनी ऑर्डर दिल्या। आज शुक्रवार आहे, सायंकाळी तुम्हाला आता 10 वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती कसल्याही परिस्थितीत या 16 जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा करण्यात यावा असं कृषी मंत्र्यांनी सुद्धा ऑर्डर दिल्या। त्यामुळे कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये हेक्टरी 25,000 रुपये पीक विमा बँकेच्या खात्यावरती येणार आहे तुम्ही नक्की बघायचं आहे। आता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण या 16 जिल्ह्यामध्ये खरोखर पीक विमा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता सोडण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। शेतकरी मित्रांनो, हा पीक विमा सोडण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांचे आहेत। मुख्यमंत्र्यांचा आदेश म्हणजे फायनल निर्णय असतो। मुख्यमंत्र्यांनी आता कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांना ही ऑर्डर दिल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। 16 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। या 16 जिल्ह्यामध्ये जे शेतकरी राहतात त्यांच्या खात्यावरती हा पीक विम्याचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आलाय। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा या 16 जिल्ह्यामध्ये असेल तर खरोखर आज पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता सोडण्यात येणार आहे, सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येतोय। बघा, गेल्या महिन्याभरापासून तुम्ही पीक विमा आज येईल उद्या येईल अशी फक्त या ठिकाणी वाट आता बघत होता, परंतु ठामपणे तुम्हाला कोण सांगत नव्हतं की पीक विमा कधी येईल, कोणत्या तारखेला येईल, कधी येईल सांगत नव्हतं। परंतु मुख्यमंत्री साहेबांनी महत्त्वाची माहिती पत्रकार परिषदेमध्ये आज डायरेक्ट देऊन टाकल्या आणि सांगितलंय शुक्रवार रोजी सायंकाळी रात्री 10 वाजल्यापासून आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती 2022चा असेल, 2023चा असेल, 2024चा असेल जो काय पीक विमा भरला होता
तर तो पीक विमा 3 वर्षामध्ये तुम्ही आता अजून एकदा सुद्धा त्या ठिकाणी पीक विमा जर त्या ठिकाणी भरलाय आणि अजिबात तुम्हाला पीक विमा मिळालाच नाही तर त्यांच्या खात्यावरती सोडण्याचा आता मुहूर्त लागलाय। 16 जिल्ह्यांची लिस्ट कोणती सांगण्यात आल्या पहा। आता बघा शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी पहिला जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे लातूर जिल्हा। आता लातूर जिल्ह्यामध्ये जे शेतकरी राहत होते त्यांना हा पीक विमा या ठिकाणी जमा करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेत। 2022, 23, 2024 एकदा जरी पीक विमा भरला असेल तर त्या ठिकाणी लातूर जिल्ह्यामध्ये हा पीक विमा सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येतोय। सरकारने पीक विमा जमा करून टाकलाय, म्हणजेच पहिला टप्पा त्या ठिकाणी जमा करून टाकलाय। दुसरा टप्पा कधी जमा होतो याची तुम्ही वाट बघत असाल तर शेतकरी आतुरतेने वाट बघत होते। अखेर आज पीक विमा जमा करण्यासाठी मुहूर्त लागलाय। पहिला जिल्हा लातूर, यामध्ये पीक विमा जमा करण्यात येतोय। त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पीक विमा जमा करण्यात येतोय बघा, ज्या शेतकऱ्यांचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, महाराष्ट्र बँक आहे, पोस्टात आहे, बँक ऑफ इंडिया आहे, या बँकेत सर्वात पहिल्यांदा पीक विम्याचे पैसे सोडण्याचे आदेश या ठिकाणी दिलेत। कारण या बँकेमध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांनी त्यांच्या बँकेचं खातं उघडून पीक विम्यासाठी दिल्याचं या ठिकाणी पाहायला आता मिळू लागलं आहे। त्यामुळे हेक्टरी तुम्हाला या ठिकाणी तुमच्या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होतोय। 25,000 रुपये हेक्टरी 3 वर्षाचं मिळून म्हणजे 3 एकराचं मिळून 1 हेक्टर असं तुम्हाला पण माहित आहे। मग हे जमा करण्याची ऑर्डर या ठिकाणी दिल्याचं आता तुम्हाला पण पाहायला मिळू लागलं आहे। आता बघा पुढचा जिल्हा सांगण्यात आला रायगड जिल्हा। रायगड जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं खातं म्हणजे बँकेचं खातं त्या ठिकाणी आधार कार्डला लिंक केलंय फक्त त्यांनाच हा पीक विमा या ठिकाणी सोडा असं सांगितलंय। कारण जर तुम्ही आधार कार्डला बँक खातं लिंक केलं नसेल तर सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले की या ठिकाणी तुमच्या खात्यावरती पैसे येत नसतात, कारण आधार नंबर जर बँकेमध्ये लिंक केला पाहिजे असं या ठिकाणी सांगितलंय। मग आता अजून पुढच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा सोडण्यात येतोय बघा। आता बघा आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढले का बघा, कारण फार्मर आयडी कार्ड काढलेल्या शेतकऱ्यांनाच हा पीक विमा आज सोडण्यास सांगितलंय। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय रत्नागिरी। आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा 2022ला, 23ला, 24ला भरला होता त्यांच्या खात्यावरती आज संध्याकाळी 10 वाजल्यापासून पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येतोय असं या ठिकाणी सांगण्यात आलंय। अखेर पीक विमा वाटपाला दुसरा टप्पा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता सुरू करण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे। तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। आता तुमच्या जिल्ह्यामध्ये आता हा पीक विमा जमा होतोय। खरोखर आता या ठिकाणी पीक विम्याची यादी सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आल्या। त्यानंतरचा पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे नांदेड जिल्हा। नांदेड जिल्ह्यात जर शेतकऱ्यांची संख्या पाहिली तर 2,77,000 त्या ठिकाणी शेतकरी पीक विमा 2022चा, 2023चा, 2024चा यासाठी पात्र ठरल्याचं आता पाहायला मिळतंय। त्यानंतरचे पुढचे जिल्हे महत्त्वाचे आता सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलेत ते म्हणजे नागपूर, नाशिक या 2 जिल्ह्यामध्ये जे शेतकरी राहत असतील त्यांना 2022चा, 23चा पीक विमा त्यांनी जर भरला असेल तर त्यांना पीक विमा सरकारच्या माध्यमातून आता जमा करण्यात येतोय। त्यानंतर आता महत्त्वाचा पुढचा जिल्हा बघा कोणता आहे। आता बघा या ठिकाणी बीड असेल, लातूर असेल, जालना, बुलढाणा त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चंद्रपूर, गडचिरोली, धुळे, पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर या सर्व जिल्ह्यामध्ये पीक विमा आज सोडण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे। कारण पीक विमा खूप दिवसापासून तटलेला होता आणि हा पीक विमा या ठिकाणी लवकरच शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्याची शक्यता आता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे तुमच्या बँकेचं खातं आधार कार्डला नक्की तुम्ही जोडून घ्यायचं आहे, अन्यथा तुम्हाला पीक विमा आता येणार नाही। त्यामुळे आधार कार्डला बँकेचं खातं नक्की जोडा, तुम्हाला पण हा पीक विमा जमा करण्यात येईल। तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।